जंगलातील प्रकाश फुलांचे रहस्य शेवटचा पार्ट. जंगलाचा जुना पहारेकरी हळूच पुढे आला. त्याच्या हातात एक जुनी काठी होती. टिंकू आश्चर्याने विचारतो, काका, तुम्ही प्रकाश फुले का चोरत होता? पहारेकरी खाली मान घालून म्हणतो, मी चोरत नव्हतो रे, जंगल वाचवत होतो. मिनी दचकते, म्हणजे काय? पहारेकरी सांगतो, जंगलाच्या दुसऱ्या टोकाला अंधार वाढत होता. मला वाटलं सगळी प्रकाश फुले एका ठिकाणी ठेवली तर जंगल सुरक्षित राहील. गोगू डोळे मोठे करून म्हणतो, पण त्यामुळे सगळं जंगल अंधारात गेलं ना. पहारेकरी हळूच मान हलवतो, माझी चूक झाली. टिंकू धीराने म्हणतो, चूक कळली हेच मोठं आहे. चला आपण सगळे मिळून फुले परत लावूया. मिनी आनंदाने म्हणते, हो, एकट्याने निर्णय घेतला की अडचण येते. गोगू उडी मारत म्हणतो, मी सगळ्यात आधी रोप लावणार. सगळे मिळून प्रकाश फुलांची रोपे जंगलात वेगवेगळ्या ठिकाणी लावतात. हळूहळू संपूर्ण जंगल उजळून निघतं. पक्षी आनंदाने किलबिल करतात, प्राणी नाचायला लागतात. जादूगर ससा आनंदाने म्हणतो, आज जंगल पुन्हा वाचलं. पहारेकरी टिंकू, मिनी, गोगूकडे पाहून म्हणतो, आज मला एक गोष्ट कळली, निर्णय एकट्याने नाही तर सगळ्यांसोबत चर्चा करून घ्यायचा. टिंकू हसून म्हणतो, आणि मैत्री असेल तर कोणतेही रहस्य सुटू शकते. मिनी म्हणते, धाडस अधिक शहाणपण बरोबर योग्य मार्ग. गोगू शेवटी म्हणतो, आणि थोडी मज्जा पण हवी. मुलांनो, या गोष्टीतून आपण शिकलो की एकट्याने निर्णय न घेता सगळ्यांसोबत विचार केला तर प्रत्येक अडचण सोपी होते. अशा मजेशीर गोष्टी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.